आजकाल वार्षिक सरासरी पर्जन्यमान कमी होत चाललंय। महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हे हे उन्हाळ्यात दुष्काळाच्या दुष्ट चक्रात सापडतात आणि पाण्याअभावी उभ्या बागा करपून जातात। यासाठी पूर्वापार चालत आलेल्या पाण्याच्या सिंचनाच्या पद्धती सोडून पाणी काटकसरीने वापरलं पाहिजे। पिकांना वारेमाप पाणी न देता गरजे इतकंच पाणी दिलं पाहिजे। पाणी टंचाईची समस्या आणि पाण्याची बचत या साऱ्या गोष्टी आता शेतकऱ्यांना पटल्या आहेत। सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये लागवडी लायक जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या फक्त 18 ते 20% क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली आहे। हे अर्थात वेगवेगळ्या संदर्भानुसार, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जवळपास 80% जे क्षेत्र आहे ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पावसावरची शेती ही पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असते। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त क्षेत्र हे सिंचनाखाली कसं आणावं लागेल हे बघणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील पाण्याचे जेवढे काही स्रोत आहे त्या सगळ्या स्रोताचा जरी आपण वापर केला तरी हे जे 18 ते 20% क्षेत्र आहे हे 30%च्या पलीकडे जाऊ शकत नाही। आणि हे सध्याचे जे आपले जे स्रोत आहे की ज्यापासून अजून आपण सिंचन क्षमता जी आहे ती आपण काढलेली नाही आहे, ते जर स्रोत आहे ते वापरायचा जर आपण प्रयत्न केला तर काही तांत्रिक अडचणी आहे, काही सामाजिक अडचणी आहे, काही आर्थिक अडचणी आहे। तर मग या स्थितीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? तर या परिस्थितीमध्ये उपलब्ध जे पाणी आहे त्या उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करता येईल की जेणेकरून हे 18 ते 20% जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन आपल्याला जास्त क्षेत्र हे सिंचनाखाली आणता येईल। जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणं त्याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण सिंचन शेतीची जी उत्पादकता आहे ती पावसावर जी शेती आहे त्या शेतीच्या उत्पादकतेपेक्षा 2 ते 3 पटींनी जास्त आहे। शेतकरी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सिंचनाच्या विविध पद्धतींचा अवलंब करतात। ठिबक सिंचन ही पद्धत डाळिंबासारख्या पिकांना पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी वरदान ठरत आहे। मग आपण असं म्हणतो की सिंचनाचा कार्यक्षम वापर किंवा पाण्याचा कार्यक्षम वापर म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? तर मी प्रथम असं सांगेल की त्यासाठी आपल्याकडे अनेक उपाययोजना आहेत, पण प्रत्यक्ष शेतावर शेतकऱ्यांसाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे। ठिबक सिंचनाने झाडाच्या मुळाजवळ पाणी देऊन पाण्याचा कार्यक्षम वापर केला जातो। तसंच ठिबक सिंचनाने विद्राव्य खतही पिकांना देता येतात। आता सगळ्यांना जवळपास माहिती आहे की ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने 50% पर्यंत पाण्याची बचत होते, 20 ते 25% पर्यंत उत्पादनात वाढ होते, त्यानंतर आपल्याला 20 ते 25% पर्यंत खताच्या वापरात सुद्धा बचत होत असते। आतापर्यंत केलेल्या संशोधनावरून असं सिद्ध झालंय की ठिबक सिंचनाने प्रवाही पाणी देण्याच्या पद्धतीपेक्षा ठिबक सिंचनाने पाण्याची बचत होते, मजुरीचा खर्च कमी होतो, उत्पादनात भरीव वाढ होते। ठिबक सिंचन पद्धत वापरणं म्हणजे ती फक्त आणून शेतामध्ये पसरवणं होय असा नाही, कारण ठिबक सिंचन पद्धत वापरण्याचं एक तंत्रज्ञान आहे। मी बऱ्याच वेळा सांगत असतो की आपली जी पारंपरिक शेती आहे ती पारंपरिक शेतीचं सुद्धा एक तंत्रज्ञान आहे, पण ते जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याला अनेक पिढ्यापासून हे पुढच्या पिढीला उपलब्ध झालेलं तंत्रज्ञान आहे। पण ठिबक सिंचन पद्धतीच्या बाबतीत तसं नाही आहे। ही जवळपास पहिली किंवा दुसरीच पिढी आहे की ज्याद्वारे आपण ठिबक सिंचन पद्धतीचं तंत्रज्ञान अवगत करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रशिक्षणाद्वारे वेगवेगळ्या सहाय्याने आपल्याला ते ठिबक सिंचन पद्धतीचं तंत्रज्ञान माहिती करून घेणं आवश्यक आहे। आरेखन आणि आराखडा जर चुकीचा असेल तर मात्र ठिबक सिंचनाने सुद्धा पाण्याचा वापर जास्त होतो आणि पाण्याचा अपव्यय होतो। त्यामुळे योग्य तंत्रज्ञानाची इथे गरज असते। ठिबक सिंचन पद्धतीचं तंत्रज्ञानामध्ये आराखडा आणि आरेखन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आरेखन म्हणजे डिझाइन आणि आराखडा म्हणजे लेआउट। जर आरेखन आणि आराखडा जर व्यवस्थित नसेल तर मी असं सांगतो की आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीने प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीपेक्षा सुद्धा जास्त पाणी लागू शकतं। मी एक उदाहरण सांगतो
की मी उन्हाळ्यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतावर गेलो होतो, कारण आम्हाला डाळिंबासाठी कार्यक्षम पाण्याचा वापर कसा करावा या संदर्भामध्ये आम्हाला काही माहिती उपलब्ध करून घ्यायची होती. तर त्या ठिकाणी साधारणतः ठिबक सिंचन पद्धतीने एक 32 ते 35 लिटर पाणी लागेल अशी परिस्थिती होती. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धत शेतात लावलेली होती. आम्ही जेव्हा प्रत्यक्षात ते पाणी मोजलं ते साधारणतः 150 लिटरच्या आसपास गेलं होतं आणि प्रवाही सिंचन पद्धतीने मात्र 125 लिटरच पाणी लागत होतं. म्हणजे शेतकरी प्रवाही सिंचन पद्धतीपेक्षा सुद्धा जास्त पाणी ठिबक सिंचन पद्धतीने देऊ शकत होते. याचा अर्थ असा आहे की ठिबक सिंचन पद्धत वापरली म्हणजे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो असं नाही, तर त्याचं आरेखन हे व्यवस्थित असायला पाहिजे. या ठिबक सिंचनातील फक्त तोट्या, त्याचे पाईप इतकेच घटक आपल्याला माहिती असतात, पण हा ठिबक संच पूर्ण 8 प्रमुख घटकांनी जोडलेला असतो. आरेखन म्हणजे डिझाईन. आपण या डिझाईन शब्दांनी फार घाबरून जायचं काही कारण नाही आहे. डिझाईन म्हणजे काय की ठिबक सिंचन पद्धतीचे जे वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ड्रिपर्स, एमिटर्स म्हणजे तोट्या. त्या तोट्या ज्या नळीवर बसवलेल्या असतात त्याला आपण लॅटरल किंवा उपनलिका असं संबोधतो. उपनलिका या सबमेनला लावलेल्या असतात, म्हणजे आपण त्याला उपमुख्य नळी असं म्हणतो. उपमुख्य नळी ही मेनला लावलेली असते, त्याला आपण मुख्य नळी असं म्हणतो. आणि त्यानंतर कंट्रोल हेडद्वारे की ज्यामध्ये फिल्टर्स म्हणजे गाळण्या, फर्टिगेशन युनिट असतं, मग ते पंपाच्या साहाय्याने विहीर किंवा पाण्याचं जे काही स्रोत आहे त्यापर्यंत आपण नेतो. हे जे सर्व घटक आहे त्या घटकाचं मोजमाप व्यवस्थित असणं यालाच आपण डिझाईन किंवा आरेखन म्हणतो. आणि या डिझाईन किंवा आरेखनाप्रमाणे तयार केलेली प्रणाली जर आपण शेतामध्ये योग्य पद्धतीने पसरवली तर त्याला आराखडा असं म्हणतो. ठिबक सिंचनामध्ये इनलाईन आणि ऑनलाईन असे तोट्यांचे 2 प्रकार असतात. कुठल्या पिकासाठी कोणत्या तोट्या वापराव्या हेही महत्त्वाचं असतं. तर या डिझाईनमधला आपण पहिला महत्त्वाचा घटक घेऊ. पहिला महत्त्वाचा जो घटक आहे तो तोटी किंवा एमिटर असा आहे. तर तोटी किंवा एमिटरच्या वापरामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की ही तोटी कुठल्या प्रकारची असायला पाहिजे, ती ऑनलाईन की इनलाईन, त्या तोटीचा प्रवाह किती असायला पाहिजे, एका झाडाला किती तोट्या लावायच्या आणि 2 तोट्यामधील अंतर किती असायला पाहिजे. तर हा जो संभ्रमयुक्त जो काही प्रश्नचिन्ह निर्माण होतं तर त्यावर मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये उत्तर सांगेल. सर्वप्रथम तोटीचा प्रकार कुठला असावा, म्हणजे ती ऑनलाईन असावी की इनलाईन असावी. ऑनलाईन ज्या प्रकारच्या तोट्या असतात त्या उपनळिकेवर बसवलेल्या असतात, म्हणजे लॅटरलवर बसवलेल्या असतात. आणि इनलाईन प्रकारच्या ज्या तोट्या आहेत त्या उपनलिकेच्या आत म्हणजे लॅटरलच्या आत असतात. तर सर्वसाधारणपणे ऊस किंवा ओळीत घेणारी जी पिकं आहेत की ज्यामध्ये आपल्याला उपनलिकेची हालचाल ही वारंवार करावी लागते, तर तेव्हा आपल्याला इनलाईन प्रकारच्या तोट्या वापराव्यात. कारण इनलाईन प्रकारच्या तोट्या वापरल्याने त्या आपण जर वारंवार लॅटरल्स जरी हलवल्या म्हणजे उपनलिका, तरी त्या तोट्या गळून पडत नाही, कारण त्या लॅटरलच्या आत असतात. आपण भाजीपाल्यासारखी जी पिकं असतात, आपण एक हंगाम झाल्यावर आपल्याला बऱ्याच वेळा उपनलिका गुंडाळून ठेवाव्या लागतात. किंवा ऊसासारखं जे असते त्यामध्ये आपल्याला 3 महिन्यांनी उपनलिकेची हालचाल करावी लागते. म्हणजे असं करत असताना जर तोट्या या शेतात पडल्या तर मग आपल्याला त्या तोट्या शोधणं किंवा मग त्या परत लावणं ते कठीण जाऊ शकते. त्यामुळे साधारणतः असं आम्ही म्हणतो की इनलाईन प्रकारच्या वापरायला पाहिजे. पण फळझाडासारखी जी पिकं आहेत की त्यामध्ये एकदा आपण लॅटरल्स लावल्या उपनलिका, म्हणजे मग आपल्याला त्याची फार हालचाल करायची आवश्यकता नसते. त्या आपल्याला 7-8 वर्ष त्या आपल्याला एकाच जागेवर ठेवतो आपण. मग त्या ठिकाणी आपण ऑनलाईन प्रकारच्या तोट्या लावल्या तरी चालू शकतात. कारण फळझाडामध्ये अजून एक फायदा असा असतो की अंतर जास्त असते. मग एखाद्या वेळेस तोटी गळून पडली किंवा त्या तोटीमधनं जर प्रवाह येत नसेल तर आपल्याला सरळपणे फेरफटका मारता येतो आणि ती तोटी आपल्याला काढून परत दुसरी तोटी योग्य उपचार करून आपल्याला त्यावर बसवता येतं. तर थोडक्यामध्ये मी असं सांगेल की भाजीपाला किंवा ऊसासारखी जी पिकं आहेत त्यासाठी इनलाईन तोट्या वापरा आणि फळझाडं जी आहेत त्यासाठी ऑनलाईन प्रकारच्या तोट्या म्हणजे ड्रिपर वापरा. एका झाडाला पाण्याची गरज किती आहे, कोणतं पीक आपण घेणार आहोत, तोट्यांचा प्रकार कोणता असावा, हा सारा अभ्यास करूनच ठिबक संचाची जोडणी करावी लागते. महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी आहेत त्यासाठी आम्ही एक जो अभ्यास केला त्याद्वारे आम्हाला असं दिसून आलं की 2 ते 4 लिटर प्रति घंटा प्रति तास प्रवाह देणाऱ्या तोटा वापरावा, म्हणजे 2 लिटरची किंवा 4 लिटरची. तर त्यातल्या त्यात मग 2ची केव्हा वापरायची, जमीन जर जी भारी प्रकारची असेल, क्लेई सॉइल असं म्हणतो आपण त्याला, तर त्या ठिकाणी आपण 2 लिटरची वापरायला हरकत नाही. आणि जमीन जर हलक्या प्रकारची असेल तर त्या ठिकाणी 4 लिटरची तोटी आपण वापरायला पाहिजे, म्हणजे 2 ते 4 लिटर. पण त्यापेक्षा जास्त प्रवाहाची तोटी आपण वापरणं हे बरोबर राहणार नाही. कारण जास्त प्रवाहाची जर आपण तोटी वापरली तर मग काय होतं की तोटीचा प्रवाह जर जास्त असेल
तर पाणी जे आहे ते जमिनीमध्ये ड्रिपरमध्ये काय असतं, ठिबक सिंचन पद्धतीमध्ये जो थेंब असतो पाण्याचा तोटीमधून निघालेला तो सरळ जमिनीच्या आत पडणं हे महत्त्वाचं आहे. जर तोटीचा प्रवाह जास्त असेल जमिनीच्या अंतसरण किंवा इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटीपेक्षा, तर मग काही पाणी हे जमिनीच्या वर राहतं आणि वर राहिलेलं जे पाणी आहे ते इतरत्र पसरतं ॲक्च्युली, आणि इतरत्र पसरल्याने त्या पाण्याचा अपव्यय होतो. तो टाळायचा असेल तर आपल्याला हे जे मार्गदर्शिका आहे की 2 ते 4 लिटर पेक्षा जास्त प्रवाहाची तोटी असू नये. मग बरेच वेळा आम्हाला शेतकरी असे प्रश्न विचारतात की मग मार्केटमध्ये 8 लिटरची, 12 लिटरची, 16 लिटरच्या तोट्या का उपलब्ध आहे. याचं कारण बरेच आहेत. त्यापैकी एक कारण असं आहे की शेतकऱ्यांना असं वाटत असतं की माझ्याकडे विद्युत जो पुरवठा आहे तो फक्त 4 तास आहे किंवा 8 तास आहे आणि मला तेवढं क्षेत्र जे आहे ते मला भिजवायचं असते, म्हणून मी जास्त प्रवाहाची तोटी वापरतो. पण या ठिकाणी जास्त प्रवाहाची तोटी वापरण्यापेक्षा आपण तोट्याची संख्या जर जास्त वापरली तर ते चांगलं होईल. म्हणजे 8 लिटरची तोटी वापरण्यापेक्षा 2-4 लिटरच्या. आणि दुसरं कारण असं असते की मोठ्या प्रवाहाची जेव्हा तोटी असते तेव्हा त्या तोटीचं जे छिद्र किंवा होल असते ज्यामधनं पाणी येतं ते मोठं असते आणि त्यामुळे त्या ज्या तोट्या आहेत त्या लवकर ब्लॉक होत नाहीत. ठिबक संच सुरक्षित आणि सुरळीतपणे चालवण्यासाठी त्यातील गाळण यंत्रणा फार महत्त्वाची असते. फिल्टरमधील अडकलेली घाण, कचरा काढून फिल्टर म्हणजेच या गाळण्या स्वच्छ ठेवाव्या लागतात. यामध्ये वापरलेल्या उपनळ्या, त्यांची लांबी, त्यांचा व्यास, त्यांची मांडणी हे सर्व आराखडे या ठिबक संच जोडणीतील महत्त्वाचे घटक आहेत. आपल्याला गाळण यंत्रणा ही प्रभावी असायला पाहिजे. मग गाळण यंत्रणा प्रभावी असेल तर तोटी 1 लिटरची जरी असेल तरी त्या तोटीतून गाळ जो आहे त्या तोटीत येणार नाही, ती तोटी ब्लॉक होणार नाही. तर या प्रमुख 2 कारणामुळे मार्केटमध्ये 8, 12, 16च्या तोट्या उपलब्ध असतात. पण मी शेतकरी बंधू भगिनींना असं सांगेल की आपण तोटीचा प्रवाह हा 2 ते 4 लिटरच्या आसपास ठेवावा. 2 तोट्यांमधील अंतर किती असावं हे सुद्धा जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं. जमीन जर अत्यंत हलकी असेल जशी माळरानावरची असते तर त्या ठिकाणी 1 फूट, त्यानंतर हलक्या प्रकारची असेल तर 1.5 फूट, मध्यम प्रकारची असेल तर 2 फूट आणि भारी प्रकारची असेल तर 2.5 फूट. त्यापेक्षा जर जास्त अंतर ठेवलं तर मग मध्ये आपल्याला कोरडे पॅचेस मिळेल आणि त्या ठिकाणची जी उत्पादकता आहे किंवा पिकाची वाढ आहे ती खुंटेल. आणि तोटीचं अंतर हे फार कमी जरी असेल तर मग काय होते की आपल्याला तोट्यांची संख्या विनाकारण जास्त लागतं आणि मग एकंदरीतच ठिबक सिंचन प्रणालीचा खर्च जास्त येईल. तोट्यांचा प्रवाह किती असावा हे जमिनीचा प्रकार कोणता आहे यावर अवलंबून असतं. 3 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाचं डाळिंबाची बाग असेल तर ती सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली असते. त्या ठिकाणी जर माझी हलक्या प्रतीची जमीन असेल की ज्या जमिनीमध्ये मी 4 मीटर बाय 3.5 मीटरवर डाळिंब लावलेले आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला 6 तोट्या लागाव्या लागेल. मध्यम प्रकारची असेल तर 4 आणि भारी प्रकारची असेल तर 3 तोट्या लावाव्या लागेल. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेलं आहे. आणि काही वेळा जसं संत्र्यासारखी पिके आहेत जेव्हा आपण मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये घेतो तेव्हा आपल्याला 12 तोट्या लागू शकतात. नारळासारखी पिकं आहेत त्या ठिकाणी आपल्याला 16 तोट्यासुद्धा लागू शकतात. बऱ्याच वेळा असं होतं की एका झाडाला इतक्या तोट्या लावाव्यात, पण ठिबक सिंचन प्रणाली ही जर आपल्याला प्रभावीपणे राबवायची असेल तर आपल्याला मात्र हे करणं आवश्यक आहे. उपनलिका ही मुख्य नलिकेवर बसवलेली असते. या उपनलिकेचा व्यास आणि लांबी किती घ्यावी हे लक्षात घ्यावं, कारण त्यावरच कार्यक्षेत्र किती भिजणार हे ठरत असतं. उपनलिका ही मुख्य नलिकेवर बसवलेली असते. या उपनलिकेचा व्यास आणि लांबी किती घ्यावी हे लक्षात घ्यावं, कारण त्यावरच कार्यक्षेत्र किती भिजणार हे ठरत असतं. साधारणतः आपल्याला पाणी वापरण्याची कार्यक्षमता ही 90 ते 95% एवढी मिळायला पाहिजे. 90 ते 95% कार्यक्षमता याचा अर्थ असा आहे की जर मी 100 लिटर पाण्याचं जे स्रोत आहे विहिरीपासून जर मी उचललं, लिफ्ट केलं तर त्यापैकी 90 ते 95 लिटर पाणी हे मुळाच्या कार्यक्षम कक्षेमध्ये यायला पाहिजे. याला आपण कार्यक्षमता म्हणतो. जर ही कार्यक्षमता आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला पंपाची अश्वशक्ती यासोबतच जो लॅटरल किंवा उपनलिका आहे त्याचा व्यास आणि लांबी आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आता व्यास जो आहे मार्केटमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या व्यासाच्याच लॅटरल उपलब्ध आहे. एक म्हणजे 12 मिलीमीटर,
दुसरी म्हणजे 16 मिलीमीटर आणि त्यानंतरची 20 मिलीमीटर. तर मी शेतकऱ्यांना साधारणतः याच व्यासाच्या लॅटरल्स मिळतात. तर मी तुम्हाला या 3 प्रकारच्या लॅटरलसाठी मी तुम्हाला लॅटरलची लांबी किती असायला पाहिजे हे सांगतो. सर्वसाधारणपणे 12 ची जर लॅटरल असेल तर आपल्याला सबमेनच्या एका बाजूला जी लॅटरलची लांबी आहे ती 30 मीटरपेक्षा जास्त असू नये. म्हणजे दोन्ही बाजू इकडे 30 आणि इकडे 30 म्हणजे आपल्याला 60 मीटर रुंदीचं जे शेत आहे ते आपल्याला कव्हर करता येतं. जर 16 ची लॅटरल जर मी घेतली तर 30 मीटर इकडे 30 मीटर हे याऐवजी आपण 50 मीटर आणि 50 मीटर एवढं अंतर घेऊ शकतो. टेकडीवर या उपनलिका बसवताना त्यात थोडा बदल करावा लागतो. उताराला आडव्या अशा या उपनलिका बसवाव्या लागतात. टेकडीसारखं असेल तर आपण उताराला आडव्या लॅटरल्स या बसवणं आवश्यक आहे. सबमेनची लांबी 100 मीटरपेक्षा जास्त नसावी. साधारणतः सबमेनवर एक व्हॉल असतो, म्हणजे आपण असं म्हणतो की एका झडपीखालील क्षेत्र. तर सर्वसाधारणपणे आपण शेताचे किती भाग पाडायचे ते आपल्याला एकदा ठरवायचं असतं आणि ते ठरवल्यानंतर आपल्याला मग सबमेनखाली किती क्षेत्र आहे हे ठरवायचं असते. सर्वसाधारणपणे सबमेनची जी लांबी आहे ती 100 मीटरच्या वर होणार नाही या प्रकारे आपल्याला शेताची विभागणी करायला पाहिजे आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सबमेनचा जो व्यास आहे तो 2 ते 2.5 इंच ठेवावा लागतो. ठिबक संच बसवताना मुख्य वाहिनी उपवाहिनीला जोडलेली असते, तर या उपवाहिनी उपनळ्यांना पाणी पुरवठा करतात. सबमेन ही आपण मेनला जोडत असतो. मग मेनला जेव्हा आपण सबमेन जोडत असतो तेव्हा मेनचा व्यास किती असायला पाहिजे. मेनचा जो व्यास आहे मुख्य नलिकेचा तो सबमेनपेक्षा अर्धा इंचानी जास्त ठेवावा. म्हणजे जर आपण सबमेन 2ची ठेवली तर तो 2.5चा ठेवायचा. सबमेन 2.5 इंचाची असेल तर मेन हा 3 इंचाचा ठेवावा. हे सर्वसाधारणपणे हे पाईप नेटवर्क जे म्हणतो मी आता तुम्हाला जे सांगितलं ते तोट्या आणि पाईप नेटवर्क म्हणजे ड्रिपर्स आणि पाईप नेटवर्कमध्ये लॅटरल म्हणजे उपनलिका आली, सबमेन म्हणजे उपमुख्य नलिका आली आणि मेन म्हणजे मुख्य नलिका आली. या सर्व वाहिन्या जमिनीखाली गाडलेल्या असतात. ठिबकचा प्रवाह योग्य ठेवण्यासाठी योग्य अश्वशक्तीचा पंप घेणं जरुरीच असतं. या सर्व वाहिन्या जमिनीखाली गाडलेल्या असतात. ठिबकचा प्रवाह योग्य ठेवण्यासाठी योग्य अश्वशक्तीचा पंप घेणं जरुरीच असतं. यामध्ये सर्वसाधारणतः गणित असं आहे की माझं 2 हेक्टरचं जर क्षेत्र असेल आणि विहीर जी आहे ती त्या शेतामध्येच असेल आणि माझी उघड्या प्रकारची विहीर असेल म्हणजे ओपन वेल असेल तर मला एक साधारणतः 40 मीटर दाब देणारा पंप पाहिजे असतो. आणि पंपाचा जो प्रवाह असतो तो प्रवाह म्हणजे एकंदर तोट्याची संख्या गुणिला तोट्याचा प्रवाह असा काढायचा. म्हणजे मग माझ्या त्या क्षेत्रामध्ये 10,000 तोट्या असेल तर एका तोटीचा प्रवाह 4 लिटर म्हणजे 40,000 लिटर प्रति तास पंप देणारा आणि 40 मीटर दाब पंप देणारा असायला पाहिजे. एकंदरीत पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी ठिबक सिंचनाचा नुसता वापर करणं महत्त्वाचं नाही, तर ओलिताखाली असलेलं क्षेत्र, पाण्याची गरज, लागणारा दाब या सगळ्या गोष्टीचा विचार करून मोटार आणि पंप सेटची निवड करावी. तरच ठिबक सिंचनाने आपण पाण्याची योग्य बचत करू आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करू शकू.